खासदार श्रीकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे, काय वाटतं? प्रभाग क्रमांक 12 ची फेरी जी आहे ही प्रचार फेरी सुरू आहे आणि या प्रभाग क्रमांक 12 मध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे। लोकांनी पण भरभरून जो आहे हा प्रतिसाद जो आहे तो या सगळ्या रॅलीला दिलेला आहे। इथे आमचे 4 उमेदवार जे आहेत, सचिन पोटे असतील, पप्पू पिंगळे आहे, त्याचबरोबर सौ हर्षदा तांबोळी आणि सौ नितीन निकम, अशा 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। आणि मला पूर्ण विश्वास आहे, जसा लोकांचा प्रतिसाद जो मिळालेला आहे शिवसेनेला या प्रचार फेरीला रॅलीला, 4च्या 4 उमेदवार जे आहे मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून येतील। आज राज ठाकरे यांचा दौरा होता, अनेक शाखेमध्ये भेट दिली, अनेक कार्यालयाचे त्यांनी उद्घाटन केलेत, काय सांग? किती लोक होते? लोक किती असते तरी आज उद्घाटन केलेत, मात्र त्या ठिकाणी आपण शुभेच्छा। दुसरीकडे पाहिलं तर अनेक जणांनी आपल्यामध्ये पक्षप्रवेश केलाय। कालही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही पदाधिकाऱ्यांनी आणि उमेदवारांनी चक्क पक्षप्रवेश केला। आता त्या सगळ्या उमेदवारांचं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीच्या उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारांना जो आहे तो जाहीर पाठिंबा जो आहे हा दर्शवला। प्रभाग क्रमांक 30 असेल, प्रभाग क्रमांक 17 असेल, वेगवेगळ्या प्रभागामधील लोकांनी जे उमेदवार म्हणजे उमेदवार होते त्या सगळ्या उमेदवारांनी देखील जे आहे शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय। मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, कारण की त्यांना विश्वास आहे की महायुतीचा शिवसेनेचाच उमेदवार जो आहे तो इकडे निवडून लोक देणार आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं जो उत्साह दिसतोय, 20चा आकडा आपण पहिलेच पार केलाय। अजून एक आपला बिनविरोध पाठिंबा दिल्यामुळे झाला 21 झाले। पुढे काय म्हणजे कितीपर्यंत आपण विरोधकांना भोपळा जरी देखणार आहे का, विरोधकांना कितीपर्यंत आपण गुंडाळणार आहे? बघा, मला फक्त एवढंच माहिती आहे की महायुतीचेच उमेदवार जे जास्तीत जास्त निवडून येतील आणि एक इतिहास जो आहे तो या ठिकाणी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। धनुष्यबाण। काल देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले, त्यांनी आवाहन केलंय, आज भाजपचे कार्यकर्तेपासून सगळ्यापासूनच सगळे या ठिकाणी मोर्चा असतील किंवा सगळे एकत्र येऊन रॅली काढतात आणि आपला प्रचार जोरात सुरू केला। महायुतीचा प्रचार सुरूच आहे आणि काल देवेंद्र फडणवीसजींचं माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मुख्यमंत्र्यांची सभा झाली, त्याच्यामुळे अजून ताकद जी आहे ती महायुतीला मिळालेली आहे। उद्या जे आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा देखील त्यांची देखील सभा जी आहे ही कल्याण वेस्ट आणि कल्याण ईस्ट आणि त्याचबरोबर उल्हासनगरला आहे। शेवटचा एक प्रश्न आहे, ज्या पद्धतीने आपण हा रॅली सुरू आहे आणि आपला प्रचार सुरू आहे, अनेक जण बोलतात की प्रचार करायची गरज नाही, तरी देखील आपण उतरून प्रचार करत आहोत। नाही, असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोणी जाता कामा नये। लोकांपर्यंत जे आहे आपण पोचलंच पाहिजे, आपलं काम घेऊन गेलं पाहिजे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे लोक जे आहे हे भरभरून मतं जी आहेत, प्रेम जे आहे हे या सगळ्या प्रभाग क्रमांक 12 असेल, पूर्ण कल्याण पूर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना देतील। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे की महापौर जो आहे आमचाच महायुतीचा बसणार, त्याबरोबर लोक भरभरून प्रेम देईल असा विश्वास खासदारांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।